नमस्कार सखींनो, सुपरवली DIY YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. घराचा लुक बदलण्यासाठी महागड्या वस्तूंची गरज नसते, तर लागते थोडीशी कल्पकता. आणि आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत की बाजारात जशा महागड्या पिलो मिळतात तशी आपण घरच्या घरी कशी बनवायची. तर चला मग सुरुवात करूया. अशी पिलो आपल्याला ऑनलाईन किंवा ऑफलाईन 500 ते 700 रुपयात मिळते. तशीच पिलो आज आपण घरच्या घरी कशी बनवायची ती शिकूया. तर मग ही पिलो बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1.5 म्हणजे 1.5 मीटर फॅब्रिक. शक्यतो वेलवेट घ्या, जेणेकरून आपल्या सोफ्याला फिनिशिंग, आपल्या पिलोला फिनिशिंग येईल आणि दिसताना खूप छान वाटेल. दुसरं जो आहे तो 1 किलो फायबर असेल तर ठीक आहे, नाही तर तुम्ही कापूस सुद्धा वापरू शकता. दुसरं आतलं जे कवर आपल्याला बनवायचं आहे, ज्याला अस्तर म्हणतात, तर पॉलिस्टर यूज केला तर चांगलंच. नसेल तर आपण घरामध्ये जे काही अवेलेबल फॅब्रिक असेल तर त्याचं तुम्ही अस्तर बनवू शकता. तिसरं जे आहे आपली ही कात्री म्हणजे सीझर आणि ही पट्टी. आणि पिलोला बनवायला जे कापा हे लागणार आहे दोरा, तो मॅचिंग आणि सुई एवढ्याची आपल्याला गरज पडते. आपल्या पिलोची साईज असणार आहे 23x16. यासाठी आपण कापड कट करणार आहोत 24x18 मध्ये आणि 1 इंचाचं जे फॅब्रिक असणार आहे ते शिलाईमध्ये जाणार आहे. आता आपण हे मार्किंग केलेलं आहे आणि आता आपण हे फॅब्रिक जे आहे ते कट करायला घेणार आहोत. आता आपला हा झालेला आहे कट करून, जो आपल्याला वरचं कव्हर करायचा आहे त्यासाठी फॅब्रिक कट करून झालेला आहे आणि मी हे बाजूला ठेवणार आहे. आता आपण 5 इंचाचे जे हे आहेत पट्टे जे आहेत ते आपण उरलेल्या फॅब्रिक मधून कट करून घेऊयात आणि रेडी झाल्यानंतर ते 2 इंचामध्ये कन्वर्ट होतील. आणि आता आपण हे जे आहे फॅब्रिक कट करायला घेऊयात. असे हे पट्टे असणार आहेत. आता आपले हे जे मेन कव्हर जे होते त्याचे आपण 2 पार्ट्स कापून घेतलेले होते, ते रेडी आहेत. आणि त्यासोबतच हे 5-5 इंचाचे जे पट्टे आपण उरलेल्या कापडामधून कट केलेले होते, तर हे पट्टे आता आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचे. तर चला मग आपण आता स्टिचिंग करून घेऊया. आता जे 5 इंचाचे पट्टे आपण कट करून घेतले होते ते आता आपण स्टिच करून घेऊया. असं हे इथे लावलेले आहे आणि त्याप्रमाणे आता पहिल्यांदा आपण जे पिलो 5-5 इंचाचे जे पट्टे आपण कापले होते ते मुडकून शिवून घ्यायचे आहे आणि सरळ करून घ्यायचे. पण आता शिलाई मारताना याला प्रॉपर सरळ लाईन मध्ये यायला हवं, जेणेकरून आपण जे सरळ केल्यानंतर त्याची छानपैकी डिझाईन दिसेल आणि प्रॉपर अलाइजमेंट पण दिसेल त्याची. आपण जे आता 5 इंचाचे जे पट्टे होते ते आपण शिवून घेतले होते त्याप्रमाणे आता आपण याला सरळ करून घेतलेले आहेत. हे जे आहेत याचे कोपरे जे आहेत ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे, ज्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित ही जी आहे त्या पट्ट्या व्यवस्थित भेटेल आपल्याला. आता पिलोचे जे मेन फॅब्रिक आहेत ते शिवून घ्यायचे आहेत आणि जे पट्टे आपण सरळ करून घेतले होते ते त्यावरती स्टिचिंग करून घ्यायचे आहेत आपल्याला. आता हे झालेलं आहे आपलं. एक बाजूची जी पट्टी आहे ती स्टिच करू. आता आपण दुसरी पट्टी स्टिच करायला घेऊयात आणि मग त्याप्रमाणे पूर्णपणे तो वरचं जे कव्हर आहे ते कम्प्लीट होईल आपलं. मग आता ही 1 बाय 1 आपण जी आहे ती विविंग करून घेऊया, ज्याच्यामुळे आपल्या कव्हरला जे आहे ती छान डिझाईन येईल. अशी मजा येते सापशिडी सारखी, एक खाली एक वर. हे झाली आहे आपली एक बाजूची विन जी आहे ती रेडी करून. आणि आता आपण दुसऱ्या पार्टला तयार करायला घेऊयात. चला मग आता आपण हे जे 2 इंचाचे ज्या पाइपिंग करून घेतल्या होत्या डिझाईन साठी, त्या चारही बाजूने व्यवस्थित आता स्टिच करून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून ते व्यवस्थित फिक्स होईल. आता आपण जो दुसरा पार्ट जो होता आपला तो आता आपण शिवायला घेत आहोत आणि त्याला चेन लावून घेतोय त्या पार्टला. आता हे आपलं स्टिच करून झालेलं आहे आणि आता आपण हिला सरळ करून घेणार. ही जी आहे आपण ह्या बाजूला जी चेन लावलेली आहे त्या बाजूने हे आता आपण ह्याला सुलट करून घ्यायचं. छानपैकी व्यवस्थित त्याचे कॉर्नर जे आहेत ते व्यवस्थित ओपन करून घ्यायचे, जेणेकरून आपली जी पिलो कव्हर आहे ती खूप छान वाटेल.
आता हा असं झाले छानपैकी तयार. आता हे झालेले आपलं छानपैकी कवर शिवून. आता त्याच्या आतमधलं जी फिलिंग असणार आहे पॉलिस्टरचा कापड. आता आपला हा जो आहे रेक्रॉन भरून झालेला आहे याच्यामध्ये, आणि तो आता आपण आपल्या मेन कव्हर मध्ये भरायला सुरुवात करूयात. आणि याच्यामध्ये फिलिंग जे असणार आहे कापूस किंवा रेक्रॉनचं ते फार गच्च भरू नका. गच्च जर भरला तर तुमची पिलो जी आहे ती मऊ होणार नाहीत. कमी जर भरला, थोडंसं एक मीडियम साईजला जर भरला तर तुमची पिलो जी आहे ती मऊ होईल आणि छानपैकी तुम्हाला कम्फर्ट येईल त्यामुळं. तर आता आपली ही झालेली आहेत रॉयल वेल्वेट पिलो. आता ही आपली झालेली आहे पिलो रेडी. आणि छानपैकी मार्केटमध्ये. कसा वाटला आजचा हा आपला इझी DIY व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सोपावाली DIY YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून अशा प्रकारच्या युनिक डिझाईन पिलो आपल्याला बनवायला आवडत असतील तर त्याचे फोटो मला नक्की शेअर करा. आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला sopawali.com. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी क्राफ्टिंग.